नमस्कार मित्रांनो, तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर संध्याकाळची वेळ आहे, तर मी आता आलोय. तर आईन भाऊ बसले. या जेवण झाली का तुमची? जेवण झाली? राम राम साहेबा. बघा आमच्याकडे बघत जा जरा. तर तुम्ही नाही काय होई नाही. भाऊनं सांगितलं होतं काहीतरी मऊ खायला आण, मग हे ही गुलाबजाम आणले ते. कशाचं लाडू होत ती पिशवी तू किती बघितलं मी, कुठं तो नेलं काय राजगिरी. बघा ही गुलाबजाम आणले ते. गुलाबजाम आहे तू गोड देऊ का तुम्हाला भाऊ खायला? आय देऊ का तुला? काय गोळमट असेल ना. गुळमटच आहे. कावडीची आरती चालली काय की बाग सोनारीची? हा हे मला एक येत दे. मला एक दे आपण घे माहिती. पुरी हे बघा ते म्हणलं काहीतरी आणा खायला, म्हणून गुलाबजाम आणलं ते. तर चांगलं लागते खायला गुलाबजाम, मऊ असते. तर हे बघा हे गुलाबजाम आणले ते. तर ती गव्हाचं पीठ आहे, आता ज्वारीचं पीठ संपलंय. तर ही मका आहे आलेली. तर ही मका आता ठेवायची गिरणीत. लय होईल आहे मका. ही मका लय होईन म्हणले. मग निम्या अर्धीच ठेवू. या पिठाची पिशवी कोणची खाली काढून ती बघ बरं काय ते त्याच्यात सामान आहे काहीतरी. मिरची पिकली काढ की मग बघलेलं. कशाला? पिठाची आहे काय ती? ह्यात बटर आहे ती. बघू काढ पाणी त्याच्यात बेसन पीठ आहे का पिशवी? तरी तर आपल्याला मकाचं पीठ ठेवायचं गिरणीत. ही मका दळायला ठेवायची. पिशवी फुटली अजून. निमिष ठेवतो मका, संपायचं नाही ते. ही मका आलेली आहे, किडायला लागली. ते भाऊ म्हणलं होतं ह्याला ठेवा, चपाती सारखी खावाट ना. मका ठेवायचं ह्यातले निमिष ठेवणार आहे मका, कारण लय दिवस पीठ राहिलं का इरी जातं. मग निमिष ठेवायचं दळायला. मकाची भाकरी खावाटती भाऊला. मग ही आलेली बी आहे कवा तर किडले बी जाती. या एवढी मका ही पिशवी फुटली. गावाची फुटली. तिला गोळा पिशवी असल्या उसवते त्याच कशानं काय माहिती. उसवलं नाही, बोळा पडली ती मधीच. उंदरा फिंदरा तोडली काय की? मग उंदर येते ते घरात, घुशी येते ते घरात. म्हणलं काय करते ते. बघा ह्याच्यात गव्हा येतं आणि ह्याच्यात मका आहे. ह्याच्यात थोडी ज्वारी आहेत. यांनी गेलेले आहेत. लसणाचा पाला पण परत काढायची, नीट करावी. तर आम्ही आज ज्वारी आहे बरं का थोडी, पण भाऊला खावा आवडते मकाची भाकर. त्याच्यामुळे आता मका ठेवायची गिरणीत. पण एवढी घेतली आदली 300 होईल. आदली 300 होईल. तर एवढी ठेवायची मका गिरणीत. मकाची भाऊला भाकर आवडते पहिल्यापासून. हा नाही 15 दिवस जाईल. आता तुम्ही शिरा हे खाताय त्याच्यामुळे भाकर काय लागत नाही. तर आपल्या फॅमिलीला सांगा म्हणा मकाची भाकर आवडती, मका दळून आणायची म्हणा. आता
ताई साहेब आम्हाला मकाची भाकर आवडते. आता मकाच दळून आणायची. हा हा, शिळी भाकर असली तर आमची बिजू घालून खातो. हा त्यांना शिळी भाकर असली तरी आवडते. आता चावायचंच बंद झालंय. नाही तर शिळी भाकर त्याल चटणी लेखा मग लागायची. तिचा एक भाकर काय गरम होते ग बाई. अयो हा जेवण झाले तर आमच्या आईची आणि भाऊची जेवण झाली. ती जेवण बसले ती तर अजून मी काही केलेलं नाही. आता आलोय. त्यांनी काय भाऊला होती ह्याची आमटी नॉनव्हेज ती भाऊनं खाल्लं आणि काय म्हणली मला होती तेवढीच खाल्ली. मी काय भूक नाही म्हणली. भूक नाही बाबा. काय तुम्ही म्हणता शिरा कशाला देता सारखं पण त्यांना आवडतो शिरा. मग काय करायचं. असं काय होतंय चमच्यानी घेतलं आणि तोंडात टाकली की मनाने जातंय पोटात. हा मग ती मऊ त्यांना खायला येतोय ना त्याच्यामुळे मग ती शिरा खाते ते असं होतं. काय करावं. मऊ खायला येते त्यांना. तर आता मक्काची दळण आता ठेवायचं गिरणीत नेऊन उद्याला आणायचं. मग तुम्हाला मक्काची भाकरी केल्यावर दाखवू आपण कशी मक्काची भाकर कशी. ह्याच्यात मीठ टाकलं का नाही थोडं चांगलं लागतं. थोडंसं मीठ करताना मीठ टाकायचं जरा. हा हे तसं नाही टाकीच बघ. बाजरी 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 पण आहे एवढी एवढी मोठं पण तेवढीच काय करायची. मग मोठी मीठ टाक मग ते टोपल्यात. ह्यात नाही टाकायची तर बाजरी बी आहे मोठं आठवावर बी नाही चिपट परत जायचं तेवढ्याच काय करावं. कुठे टाकावं बाई. चक्रात कवा येते. अजून थोडी बाजरी असली तर सांडगं बी घालायला चांगलं लागतं खायला. तुम्हाला चालतंय ना सांडगं. तुझ्या पुढचं घाल. तुझ्या पुढचं आता चिपट्यावरचं किती घालावं. निदान 100-150 आदली बर तर पाहिजे. दळ आणावं लागली एकात मग त्याला. बाजरीचं सांडगं खायला चांगलं लागतं तळलं. तुम्हाला नाही चावायचं कडक लागलं. कालवणाचं सांडगं आणि गडे तेवढं. आता ती करावं लागलं. जत्रा होती की सोनारीची मग करू आपली. हा सोनारीची जत्रा झाल्यावर सांडग्याचं काल गेरसले काय सांडग्या काय काय खवाटते बघा भाऊला आमच्या. मकाची भाकर सांडग अजून काय खवाटते काय माहिती. आणि खातो तर किती 4 घास बज करायला होतो. 3 ना तर 4च बज खातो. मग आता ती नाही सांडग्याचं करायला थोडं 1 किलोचं. पण आता आमची सोनारीची जत्रा झाल्यावर करू. आता आमुष्या झाली का मग करू सांडग. एक मटकीची किलोभर डाळ दळून आणायला लागला. मटकीचे 1/2 किलो आणि हरभऱ्याचे अर्धा किलो. इतकी नाही टाकायची हरभऱ्याची. हरभऱ्याची लय टाकली का ते हरभऱ्याच्या ह्याच्यावर जातं मग. काय नको बघ सांडग बरं. शिजतो तो लवकर. मटकी डाळ आहे तेवढी ती बाजरी कालवणाला लागते आणायची एकातून. ती तेवढी किती काय कालवणाला लागते तेवढी मटकीची डाळ. खाऊ पण ते किती खायचं पाव किलोची असं. बाजरी आहे. तर आमच्या भाऊला मटकीची डाळ सांडग मकाची भाकर आवडती. मग आता मका होती आलेली ही दिलेली होती आपली परडीच्या पेट ह्याला जोगव्याला. लय दिवस झालं माझी बी बघितली नाही ध्यानात पुन्हा बघितली. तर मग आता ही आलेली मका आहे. दुपारी नीट केली हे जरा किड ही व्हाय झालं ओपनली उन्हात घातली. उन्हात बी घातली कडक झाली. लय वाढून केलं बाई नीट लागली. आणि आईने नीट केली खडं बघित घातल्याशिवाय मका येत नाही ना दळायला. चांगली वाळली पण उन्हात गरम लागते अजून बी. मग ते आता मिठ मध्ये दळून ठेवी. हा आताच ठेवायची नाही आताच ठेवायची. सकाळचे भाकरी लावून. आता दळण किती ती गहू ही दळ असलं ना तर मग सगळ्याचं झाल्यावर मग ती दळती. कारण गहू ही गव्हाचा नंबर लागला गव्हाचं असतं. कारण मकाचं आणि गव्हाचं नाही जमत. नाही जमत. मग ती एक गव्हाचं संपलं का ज्वारी झाली की मग पुन्हा मकाचं संध्याकाळच्या दळते. संध्याकाळच्या सगळं दळून ठेवली ती दळून ठेवतो. मग उद्याला मकाच्या भाकरी गव्हावर टाकून नको म्हणावं. गव्हावर नाही. बघू आता भाऊला सांडगं बी आवडते. एक दिवशी सांडगं बी करायला त्याला आणि मकाच्या भाकरी बी करायला आवडते म्हणल्यावर. बास का गुलाबजामुन बाजूला ह्याच्यातलं उंदिशाला खावा. आता हे अजून खराब होते ते पुन्हा. अजून 2, 4, सकाळी 6 म्हणायचं रात गेले जर लाडू दे. येतं कुठं कशात गहू आहे ते की पिशवी तिथं कशात तर ठेवले ते मी ध्यानात आणावं लागतं. नाही 2 पिशव्यांनी मी बघितलं. काय मी कशात तर ठेवलंय.
काहीच बाबा येडा बी हायला का म्हणलं राजगिरीचं पेढा कुठं आहे? लाडा होतं गेलं त्याने लाडू खाल्लंय राजगिऱ्याचा लाडू आहे. लाडू आहे तो. पेढा ती परसाद दिलेला होता, झाला हा, किती? झालं किती. ती 4 पेढे दिलते त्यांनी परसाद म्हणून त्या दिवशी. तर चालते आम्ही काही मका आता ठेवायची गिरणीत निघून. आता रात्रीची वेळ झाली, मग मका गिरणीत नेऊन ठेवली की मग ते दळून आणू. चालते मग भेटू. जेव करा म्हणा जेवण ही तुम्ही तर आता. साहेब काय चाललंय आम्ही इकडे आम्ही तुम्हाला दिसतोय पण तुम्ही आम्हाला दिसत नाही काय करावं लय गरम होते, पंखा चालू करतो. म्हणून नाव काढलं. चालते मग आता हो का ह्यांची जेवण झाले, ती भाऊची झोपायची तयारी चालू आहे. तर चालते मग करतो जेवण आम्ही बी, आणि तुम्ही बी जेवण करा, झोपा. करा म्हणा जेवण आता आमची झाली म्हणा तुम्ही. जेवण करा ताई साहेब साहेब जेवण करा आम्ही जेवण बसलो मी 7:30 7:30ला जेवते तर इथं झोपते. तर पंखा असल्यामुळे काय टेन्शन नाही, गरम होत नाही काय नाही, आहे का ना. चालतंय मग ठेवतो, गिरणीत जातो आता दळायला मका. आमचा आज मका गिरणीत ठेवायचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मकाच्या भाकरी भावाला आवडतात म्हणून मका आणली आणि मका दळायची, मकाच्या भाकरी करायच्या आणि सांडगं करायच्या. ते पण एक दिवशी आता करीन सांडगं आता काय जत्रा झाल्याशिवाय 2-4 दिवस सवड नाही. सोनारीची जत्रा झाल्यावर आम्ही सांडगं करू. तर चालतंय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना शुभरात्री. धन्यवाद. साहेब येऊन जावा की इकडे एक बार काय तुम्ही आम्हाला दिसत तुम्ही नाही बघतात ते आपल्याला. चालते, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सगळ्याला शुभरात्री. बाय.